माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास पारणे राखीला दारवंटा, केला भोगवटा आम्हाला गे. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास पारणे राखीला दारवंटा, केला भोगवटा आम्हाला गे. वंश परंपरा दास मी अंकित, वंश परंपरा दास मी अंकित, तुका मोकलेता लाज कोणा. उपवास पारणे राखीला दारवंटा, केला भोगवटा आम्हाला गे. विठ्ठल विठ्ठल संपाद ज्ञानंच मिदाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवंतं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरंतं. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेच बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणे आता. आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी, ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया. आता हृदय हे आपुले चौपाळून या भले, वरी बैसो पाऊले श्री गुरूंची यवंत प्रवेश मम वाच मिमाम प्रसुप्ताम. संजीवैत किल शक्तिधर स्वदामना, अन्यांच हस्तचरण श्रवणत्वगादीन. प्राणान नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. सोनोपंत तथा कुणी आवडीने मामा असे बोलती, नामे शंकर शंकरा सदा समकरा. निसंग जो सन्मती, पुण्यश्लोक चितो वारकरी संप्रदायाचा अद्वरी उखरा शोभतो. ऐशा संत वरा सदा शुभ करा, दांडे करा वंदितो. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, वारकरी संताच्या. हे मस्तक हे पायावरी, राम मस्तक हे पायावरी. या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या. मस्तक हे तडी द्वासासम नीलमेघावभासं. रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं. वरं तिष्ठिकाया समन्यस्तपादं, परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंग. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन.
माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवास पारणे राखिला दारवंटा, केला भोगवटा आम्हाला गे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सकल सज्जनांच्या मांदळीमध्ये चिंतन सेवेकरिता आपल्या समोर ठेवलेला जो अभंग आहे ते देहू निवासी श्रीमंत संत श्री जगद्गुरु तुकोबार आहे यांचा असून हा अभंग छोटा आहे, 3 चरणांचा अभंग आहे आणि या अभंगातून श्री संत जगद्गुरु तुकोबार आहे आपल्या परंपरेच्या सेवेसाठी भगवान परमात्म्याबरोबर ते भांडण करत आहेत. हा अभंग भांडणपर प्रकरणातला आहे आणि सुंदर असं आज तुकोबारांचे या अभंगामध्ये भांडण देवाबरोबर झालेलं आहे. अशा अर्थाचा हा अभंग आहे आणि हा अभंग आज सेवेकरता उपस्थित केलेला आहे. विठ्ठल विठ्ठल अनंत कोट कृपा व्यवस्थित भक्तवत्सल जगदाधार भगवान श्री पांडुरंगाच्या असीम कृपेद्वारा ज्ञान कैवल्य तेजोनिधी साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती वैष्णव अग्रगणी श्रीसंत ज्ञानोबार आहे, वैराग्य शिरोमणी श्रीसंत जगद्गुरु तुकोबार आहे, शांतीब्रह्म एकनाथ महाराज नामस्वरूप असणारे नामदेव आहे. विशेष करून बोलायचं ठरलं तर 84 लक्ष योनी फिरल्यानंतर पुन्हा आपल्याला हा मानवाचा देह प्राप्त होतो आणि हा देह प्राप्त झाल्यानंतर या नासक्याने कुचक्या देहामध्ये स्वतः भगवान प्रभू रामचंद्रांना ज्याने इथं अवतीर्ण होण्याकरता मजबूर केलं, भाग पाडलं म्हणूया, असं आपल्या भागाचं वैभव सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आदी करून सर्व संतांच्या महंतांच्या परिसरातून गावातून पंचकृषीतून उपस्थित असणारे सर्व श्रोतृवर्ग, माता भगिनी पुरुष वर्ग, बालक बालिका सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आज या चिंतन सेवेकरता समस्त उपस्थित गुणीजन मंडळी, ग्रामस्थ भजनी मंडळ बनपुरी, त्याचबरोबर आज सुंदर अशी गायनाची साथ ज्यांची मला आज प्राप्त झालेले ते महाराष्ट्राचा एक गोड आवाज आणि ज्यांचा आवाज आमच्यासारखे छोटे कीर्तनकार तो कधी आम्हाला ऐकायला भेटल याच्यासाठी रात्रंदिवस तरसत असतात, असे महाराष्ट्राच्या पाठीवरचे वारकरी संप्रदायाचा आजचा सध्याचं वैभव. पण मला असं वाटत नाही की पुढे 20-25 वर्षापर्यंत या वैभवाला कोणी धक्का लावू शकेल. असं गोड गळ्याचे धनी आदरणीय माझे मोठे बंधू हरिभक्तीपरायण आमचे सुनील दादा उपस्थित आहेत, आदरणीय आमचे आदित्य दादा उपस्थित आहेत आणि मृदंग सम्राट मृदंग मार्तंड हरिभक्तीपरायण आदरणीय आमचे तेजस दादा उपस्थित आहेत, गायनाचार्य मनीष महाराज उपस्थित आहेत. महाराष्ट्राच्या पाठीवरती आणि वारकरी संप्रदायाच्या या पटलावरती कलाकाराने संपन्न गायक खूप आहेत, कलाकाराने संपन्न गायक खूप आहेत. पण लक्षात ठेवा, त्या कलेबरोबर, त्या कलेच्या विद्येबरोबर ज्याने विनय सुद्धा आपला जपला आणि त्या विनयानेच महाराष्ट्राच्या पाठीवरती ज्यांचं नाव अबाधित आहे आणि ते पुढेही कालातीत ते अबाधित राहणार आहे, अशी ही सर्व गुणीजन मंडळी आज उपस्थित आहेत. आणि या सगळ्यांना एका माळेमध्ये होण्याचं काम ज्याने केलं त्या आमच्या भागाचं परमार्थिक असणारं वैभव, आपल्याच गावचे असणारे सुपुत्र आदरणीय आमचे शंकर तात्यांना खरं तर धन्यवाद दिले पाहिजेत की एवढ्या मोठ्या सगळ्या दिग्गजांच्या मध्ये एकदम छोटासा कुठंतरी तरवडातला वेड्या बाबळीतला कीर्तनकार आणून आज तुमच्या डोक्यावरती थोपवलेला आहे, मारलेला आहे. जमेल तसे ज्ञानोबा तुकोबा मला जशी बुद्धी देतील असं मी सेवा करण्याचा प्रयत्न करेल. आपल्याच गावातील परमार्थिक वैभव आदरणीय आमच्या दत्ताभाऊ असतील, महाराष्ट्रामधला कोणता असा कीर्तनकार नाही की जे आमच्या दत्ताभाऊंना नावाने ओळखत नाही. 18 वर्ष चिंतन सेवा आम्ही करतोय, त्याला 18 वर्ष झाली, आमच्या बाळूदादांना माहित आहे. पण 18 वर्षाच्या या सगळ्या प्रवासामध्ये तालुक्याच्या बाहेरचे कलाकार सुद्धा आमच्या ओळखीचे झाले नाहीत. पण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत ज्याने गायक वादकांना आपुलकीने प्रेम दिलं
आणि आपली ओळख ज्याने अबाधित ठेवली अशी ही सगळी दोन मंडळी आहेत बघा. आमचे शंकर तात्या, आदरणीय आमचे दत्ताभाऊ, आदरणीय आमचे विनेकरी तात्या आणि ग्रामस्थ सर्व उपस्थित भजनी मंडळी. त्याचबरोबर आज लाईव्ह टेलिकास्ट आजचं कीर्तन करण्याकरता माझे परमस्नेही परमादरणीय मित्र आदरणीय आमचे वैभव दादा घाडगे जयघोष यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज तेही इथं उपस्थित आहेत. सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे. सर्वांच्या पवित्र पावन उपस्थितीमध्ये आज या देवकर परिवारामध्ये एक दिवसीय कीर्तन महोत्सव या समस्त परिवाराने आयोजित केलेला आहे. तथा आमच्या भाऊंचे दोन चिरंजीव आदरणीय आमचे आप्पा दादा आणि आदरणीय आमचे दीपक दादा या मुलांनी आपल्या वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता किंवा त्यांच्या स्मृतींना पवित्र स्मृतींना उजाळा देण्याकरता प्रत्येक वर्षाप्रमाणे आणि त्या तिथीला धरून ज्या तिथीला भाऊ आपल्याला सोडून गेलेत त्या तिथीला धरून प्रत्येक वर्षी त्यांची मोठ्या प्रमाणामध्ये अन्नदान करून मोठ्या प्रमाणामध्ये कीर्तनाचा कार्यक्रम ठेवून मोठ्या प्रमाणामध्ये नामचिंतन करून आपल्या वडिलांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतात. त्याही परिवारातल्या त्या दोन्ही मुलांना मी धन्यवाद देतो आणि माझ्या चिंतन सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल तात्या 10 वाजता कीर्तन सुरू झाल्यानंतर ते 12 वाजता सोडायचं तंत्र मला अवगत आहे. 10 वाजता कीर्तन चालू झाल्यानंतर ते कीर्तन 12 वाजता कसं सोडायचं याचं तंत्र मला चांगलं अवगत आहे. पण 10चा टायमिंग मिस झाला की ते पुढं कीर्तन कुठं थांबवायचं हे तंत्र मला अवगत नाही. आता सुरुवात झाली. आता टेकल तिथं टेकल. विठ्ठल विठ्ठल एक वर्ष 8 वर्ष जवळपास पूर्ण झालेले आहेत आणि 8 वर्षापूर्वी या समस्त देवकर परिवारामध्ये मोठं आनंदाचं वातावरण होतं आणि या आनंदाला कोणाची तरी दृष्ट लागावी अशी पाठीमागच्या वर्षी 8 वर्षापूर्वी पाठीमागे एक घटना या घरामध्ये घडली आणि ती घटना अशी होती की या गावचं असणारं प्रतिष्ठित व्यक्तिमत्व या देवकर परिवाराचा आधार आणि समस्त पंचक्रोशीतील असणारे एक नामवंत व्यक्तिमत्व 8 वर्षापूर्वी या कुटुंबातून हरपलं आणि समस्त देवकर परिवार 8 वर्षापासून आपल्या वडिलांच्या जाण्याने शोकाकुल अवस्थेमध्येच आपलं जीवन पुढे नेतोय आणि त्यांच्या आठवणीमध्येच आता आपलं जीवन व्यापन करण्याचा प्रयत्न करतोय. 2 गोष्टी मुलांच्या असतात. त्यातली पहिली गोष्ट आहे की मुलाने आहे तोपर्यंत आई वडिलांची सेवा केली पाहिजे आणि ते गेल्यानंतर सुद्धा त्यांची सेवाच केली पाहिजे. बहुतांश लोकांना एवढं माहीत आहे तोपर्यंत त्यांची सेवा कशी करायची हे सगळ्यांना आपल्याला माहीत आहे. आणि ज्ञानोबांची सुद्धा मोठी प्रसिद्ध ओवी आहे. ती ओवी घेतल्याशिवाय कोणतंही पुण्यस्मरणाचं कीर्तन पूर्णत्वाला जात नाही. असे सर्वांच्या परिचित असणारी ओवी आहे. सर्वांच्या पाठ असणारी ती ओवी आहे. ती ओवी अशी आहे ज्ञानोबांनी दिलेली. सकळ तीर्थाची येधुरे जे का माता पितरे ते से विशिकीर शरीरे लोन की जे. सगळ्यांची ही ओवी पाठ आहे. पण दुर्दैव या ओवीचं असं आहे की सगळ्यांचीच या ओवीकडे पाठ आहे. विठ्ठल 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 सगळ्यांना परिचय आहे. आई वडिलांची सेवा कशी करायची सगळ्यांना ज्ञात आहे. तोपर्यंत सेवा कशी करायची सगळ्यांना सगळे जाणून आहेत. पण आई वडील गेल्यावरती त्यांची सेवा कशी करावी त्याच्यासाठी निवृत्ती नात्यादी संतांनी माझ्या ज्ञानोबांना प्रश्न विचारला. दादा आई वडील आहेत तोपर्यंत त्यांची कशी सेवा करावी हे आम्हाला समजलं. पण आई वडील गेल्यानंतर त्यांची सेवा कशी करावी हे सुद्धा आम्हाला तुम्ही सांगितलं पाहिजे. त्यावर माझ्या ज्ञानराजाने ओवी दिली. माऊली म्हणतात चंद्र सूर्यादी ग्रहणे करिता ती पारावणे का माता पितरे मरणे अंकितो जो दिवस. ज्या तिथीला आपले आई वडील गेलेले आहेत त्या तिथीला धरून त्यांची आठवण करणं हे सुद्धा आई वडिलांना श्रद्धांजलीच आहे
आणि हे सुद्धा आई वडिलांचं मरणोत्तर असणारी मोठा नावलौकिक आहे आणि हे प्रत्येक मुलांनी ते वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल याच गोष्टीला याच ओवीला अनुसरून समस्त देवकर परिवाराने आपल्या वडिलांची सेवा अविरतपणे चालू ठेवलेली आहे. बहुतांश भागामध्ये कीर्तन करत असताना 8व्या वर्षाची पुण्यतिथी मी कोणाची केली असं मला तात्या आठवत नाही, पण या परिवाराने मात्र 8 वर्षानंतर सुद्धा एवढा भव्य दिव्य कार्यक्रम आपल्या वडिलांच्या मरणोत्तर केला. खरं तर याच्या पाठीमागा आईची पुण्य असावी लेकरांच्या, आणि वडिलांचे याच्या पाठीमागा आशीर्वाद असावेत, वडिलांचे संस्कार असावेत. म्हणून लेकराच्या अगोदर सुशीलो मात्र पुण्यन पित्र पुण्यन चातुरा दातव्य वंश पुण्यन आत्म पुण्यन सभा घेता. धन्य माता पिता तयाचे धन्य माता पिता दयाची धन्य माता पिता धन्य माता पिता दयाची आपुली আহিता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. आपण आपल्या आई वडिलांच्या बद्दल कृतज्ञ भावाने आपलं जीवन जगलं पाहिजे, पण वाक्य ऐकून ठेवा, ते कृतज्ञतेचा भाव आपण जपत असताना फक्त कृतज्ञता असून उपयोगाचं नाही, त्या कृतज्ञतेला सक्रियतेची जोड दिली पाहिजे. कृतज्ञतेला काय केलं पाहिजे? सक्रियतेची जोड दिली पाहिजे. आज या दोन्ही मुलांनी आपल्या वडिलांबद्दलची मरणोत्तर कृतज्ञता तर ठेवलीच ठेवली, पण त्या कृतज्ञतेला सक्रियतेची जोड देऊन आपल्या वडिलांची मरणोत्तर सेवा करण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने ज्यांच्या नावाच्या समोर आपल्याला 8 वर्षापासून आपली इच्छा नसताना कैलासवासी शब्द लावावा लागला. कैलासवासी शंकर गोविंद देवकर आपण सगळे प्रेमाने त्यांना भाऊ बोलायचो. भाऊ आपल्या सर्वांना सोडून निघून गेलेत आणि आज भाऊंचं 8वं पुण्यस्मरण आणि त्यांच्या पवित्र स्मृतींना उजाळा देण्याकरता सेवेकरता उपस्थित केलेला हा तुकोबाऱ्यांचा अभंग. विठ्ठल 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 आपण ज्या देशामध्ये जीवन जगतो, आपण ज्या देशामध्ये जन्माला आलो, त्या देशाचं नाव काय काका? ज्या देशामध्ये जन्माला आलो त्या देशाचं नाव आहे भारत. आणि भारत देश हा इतर देशांच्या तुलनेमध्ये वेगळा आहे. आगळं मेगळं महत्व या भारत देशाचं आहे. भारत देश जसा विविधतेने संपन्न आहे, तसा आमचा भारत देश रूढी परंपराने संपन्न आहे, संस्कृतीने संपन्न आहे आणि संस्काराने सुद्धा संपन्न आहे. काय संस्कृती काय संस्कार आपण जपलेले आहेत? मी आपल्याला प्रश्न विचारतो. मृग नक्षत्र निघाल्याबरोबर एक 6 पायाचा किडा आपल्या दारावरती येतो. काय नाव त्याचं दत्ताभाऊ? 6 पायाचा किडा आपल्या दारावरती येतो, नाव काय त्याचं? मृगाचा किडा. आल्यावरती घरातली जाणती माणसं उठतात आणि लहान मुलांना म्हणतात, उठ हळदी कुंकवाचा करंडा घेऊन ये, त्याच्यावरती हळदी कुंकू अर्पण कर. कशासाठी? की तो येणारा किडा मृग नक्षत्राची चाहूल आणि पावसाची चाहूल घेऊन येतो, अशी आमच्या अंतकरणामध्ये त्याच्याविषयीची सद्भावना आहे. मग कल्पना करा, किड्याची पूजा करणारा हा देश आहे. नदीला आलेलं पहिलं पाणी, त्या पाण्याची सुद्धा आमच्या माता माऊल्या खाना नारळाने त्याची ओटी भरतात. मी प्रत्येकाचं कारण सांगेन आणि त्याला पुरावा सुद्धा सांगेन. दारामध्ये असणारं झाड, झाडाची सुद्धा पूजा होते, दगडाची पूजा होते या देशामध्ये.
दारामध्ये बांधलेल्या गायीची म्हैशीची सुद्धा पूजा होते, पाण्याची पूजा होते. एक एक करून सांगेन. पाण्याची का पूजा होते, त्याच्या पाठीमाग त्याचा निष्प्रभ भाव महत्वाचा आहे. का फेडीत पाप ताप पोकित गिरेचे पादप, का समुद्राचा याप गंगे जैसे. पाण्याची पूजा चालली. वृक्षाची पूजा का चालली? वृक्षाची पूजा त्याच्यासाठी आपल्याला करावी लागते की एखादा वृक्ष आपल्याला काय देतो, एक सांगा. काय देतो एक सांगा. एक सावली. माऊली आणखी काय देतो? फळं देतो. माऊली आणखी काय देतो वृक्ष? बोला पटकन. झाड काय देतं आपल्याला? ऑक्सिजन देतं. साहेब सरपण देतं. कशा करता? जाळण्याकरता. आता त्याचं तेवढंच काम राहिलेलं आहे. घराघरामध्ये गॅस आलेला आहे, त्याच्यामुळे त्याचं दुसरं काही काम राहिलेलं नाही. एवढं सगळं तो देतो. एखादा वृक्ष फळांनी, फुलांनी, सावलीने, ऑक्सिजनने आणि सरपणाने जसा आपल्यावरती परोपकार करतो, पण सगळ्यांच्या नजरेतून सुटणारी एक गोष्ट माझ्या ज्ञानोबरांच्या नजरेतून सुटलेली नाही. ज्ञानोबराय बोलतात, त्यामुळे त्याची पूजा चालली. पत्र पुष्प छाया फळे मुळही धनंजया, वाटेचा न चुकी आलिया वृक्ष जैसा अर्जुना तया नाव दान, जे मोक्ष निदानांचे अंजन. एखादं झाड फळाने, फुलाने, सावलीने जसं परोपकार करतं, तसं ते झाड मुळाने सुद्धा परोपकार करतं. मुळाचा काय परोपकार आहे ते मी सांगितलं असतं, पण इथं लाईव्ह कीर्तन चालू आहे तरी सुद्धा तात्या सांगून जात. प्रयोग कुणी करू नका, कृपा करून. कन्हेरीच्या झाडाच्या मुळ्या काढा आणि त्या मुळ्यां शेचून त्याचा एक ग्लासभर रस काढायचा आणि तो रस प्या. बघा केवढा त्याचा उपकार आहे आपल्यावरती. विठ्ठल विठ्ठल. वृक्षाची पूजा चालली. दगडाची सुद्धा पूजा होते. का पूजा होते? साहूनी टाकी घाये घाये, साहुनी टाकी 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 घाये. पाषाण देवाची झाला पाये, पाषाण देवाची झाला पाये, सावनी टाकी घाये, सावनी टाकी घाये. पाषाण देवाची झाला पाये, पाषाण देवाची झाला पाये, सावनी टाकी घाये, सावनी टाकी साहूने टाकी घाये, पाषाण देवचे झाला पाय. दारात बांधलेल्या म्हैशीची पूजा होते. का पूजा होते हो? त्याचं कारण आहे का? एखादी म्हैस जिवंतपणे मालकाला दूध देऊन मालकावरती उपकार करते. म्हैस जिवंतपणे मालकाला दूध देऊन उपकार करते. तीच म्हैस मेल्यावरती आमच्या पकवाजाला कातडी देऊन आमच्यावरती उपकार करते. हे ना, केवढा तरी मोठा उपकार आहे. कल्पना करा, म्हैस मेल्यानंतर सुद्धा परोपकार सोडित नाही आणि आपण जिवंत असून सुद्धा कोणाला काही देत नाही. याचा अर्थ असा आहे की जिवंत माणसापेक्षा मेलेली म्हैस कधीही श्रेष्ठ आहे, कधीही श्रेष्ठ आहे. मेल्यानंतर सुद्धा ती परोपकार विसरत नाही. म्हणून माणसाच्या पूजेऐवजी इथं पशुची पूजा चालली. माणसाच्या पूजेचा एकही सण नाही अख्ख्या वर्षभरामध्ये येतात, पण पशूंच्या पूजेसाठी एक आपल्याकडे बेंदूर सण आहे. त्याच्याबद्दलची कृतज्ञता म्हणून पशूंची सुद्धा पूजा करणारा हा भारत देश आहे. पशूंची पूजा चालली. संस्कृतीने आणि संस्काराने परिपूर्ण असणारा हा देश आहे. जगाच्या पाठीवरती कोणत्याही पंचांगामध्ये तुम्हाला आपल्या आई वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता किंवा कृतज्ञता व्यक्त करण्याकरता जगातल्या कोणत्याही पंचांगामध्ये पितृ पंधरवडा दिलेला नाही. भारतीय पंचांगामध्ये फक्त पितृ पंधरवडा दिलेला आहे, इतर कोणत्याही पंचांगामध्ये नाही. इतकंच काय, जर तुमचे कोणाचे पाहुणे जावाई कोणाचे तिकडे जर असतील पाकिस्तानमध्ये तर त्यांना फोन करून विचारा की तुमच्या पंचांगामध्ये पितृ पंधरवडा दिला का.
ती संस्कृती भारताची आहे. पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये हे सगळं बसत नाही. अमेरिकेतल्या एखाद्या माणसाला सांगितलं आम्ही आमच्या मुलीचे लग्न आम्ही जमवतो. दादा, अमेरिकेतल्या एखाद्या माणसाला सांगितलं आमच्या मुलाचे लग्न मुलीचे लग्न आम्ही जमवतो, तर अमेरिकेतली माणसं म्हणतील मूर्ख आहेत भारतीय, आमच्या एकाच पुरीची 5 झाली तरी अजून आम्हाला माहित नाही. ही आपली संस्कृती आहे. भर्तृहरी नीतिशतकामध्ये सांगतात, त्याग एक गुणे श्लाघो किंमन्नर्य गुणराशी बी आणि त्यागा जगती पूज्यते पशुपाशान पाद पहा. जगामध्ये पूजा चालली ती समर्पणाची पूजा आहे. जगामध्ये पूजा चालली ती त्यागाची पूजा आहे. जगामध्ये पूजा चालली ती निष्कामतेची पूजा आहे. जगामध्ये जी पूजा चालली ती निर्हेतुकतेची पूजा आहे. जगामध्ये जी पूजा चालली ती निदंबतेची पूजा आहे. स्वार्थाची पूजा झालेला जगाच्या पाठीवरती आजपर्यंत कोणी पाहिलेलं नाही. विठ्ठल विठ्ठल त्याच कृतज्ञतेला धरून या परिवाराने आपल्या वडिलांचं मरणोत्तर असणारा हा सोहळा केलेला आहे. मुलाचं कर्तव्य त्याच्या अगोदर 2 कर्तव्य सांगतो. आपल्या सगळ्यांचं पहिलं कर्तव्य आहे ते म्हणजे समस्ती कर्तव्य आहे आणि दुसरं कर्तव्य आहे ते व्यष्टी कर्तव्य आहे. समस्ती कर्तव्याचा विचार आपण ज्या गावामध्ये जन्माला आलो, ज्या देशामध्ये जन्माला आलो, त्या भागाचं त्या गावचं त्या देशाचं काहीतरी देणं लागतो. हे आपलं व्यष्टी कर्तव्य आहे, समस्ती कर्तव्य आहे. आणि आपण जन्माला आल्यानंतर हा सुंदर नरदेह मिळाल्यानंतर या देहाचं आपण आत्महित काहीतरी केलं पाहिजे आणि आपल्या स्वतःच्या हितासाठी काहीतरी प्रयत्न केला पाहिजे आणि तो प्रयत्न करणं हे व्यष्टी कर्तव्य आहे. विठ्ठल विठ्ठल त्या समष्टी कर्तव्याला धरून आज आपण बोलण्याचा प्रयत्न करूया आणि कीर्तनाच्या उत्तरार्धामध्ये व्यष्टी कर्तव्यामध्ये जाऊया. समष्टी कर्तव्य असं आहे, इतर गोष्टी सोडून द्या, पण ज्या माता पित्याच्या आपण पोटी जन्माला आलो आहे तोपर्यंत त्यांची सेवा करणं लेकराने आणि ते गेल्यानंतर त्यांची मरणोत्तर सेवा करणं हे समष्टी कर्तव्य आहे. हा ज्या मुलांनी आहे तोपर्यंत आपल्या भाऊंची सेवा केली आणि भाऊ गेल्यानंतर सुद्धा 8 वर्ष झालं त्यांची सेवा थांबलेली नाही. परंपरेने सेवा चालू आहे आणि म्हणूनच अभंग परंपरेचंच निवडलेलं आहे. तात्या ही सेवा सांगावी, या सेवेचं कौतुक आहे. एखाद्या घरामध्ये लोक आम्हाला नेतात, आपण रोज फिरणारी माणसं आहे. घरामध्ये नेल्यानंतर ते लोक आम्हाला हॉल दाखवतात, किचन दाखवतात, बेडरूम दाखवतात, सगळं फर्निचर दाखवतात. याच्यापेक्षा पुढचं बोलू का, टॉयलेट सुद्धा दाखवतात. महाराज हे जे टॉयलेट आहे ना, याची फरशी आहे ना, याची स्टाईल आहे ना, ते अमेरिकेतून आणली, स्टाईल दाखवतात. सहज त्यांना विचारलं वडिलांना सांभाळता का, ते म्हणले महाराज आम्ही सांभाळतो पण तेच आम्हाला ॲडजस्ट करून घेत नाहीत. महाराज आम्हाला परंपरा सांगा, ती सेवेची परंपरा सांगा. आम्हाला तुमच्या संपत्तीची परंपरा आणि त्याच्याशी काही घेणं देणं नाही. आम्ही अर्ध्या तासासाठी तुमच्या घरात असतो, तुमच्या संपत्तीला आम्हाला घेणं काय देणं आहे. आम्हाला तुमची परंपरा, ही आम्हाला परमार्थाची परंपरा सांगा, सेवेची परंपरा सांगा, समर्पणाची परंपरा सांगा, त्यागाची परंपरा सांगा. या परंपरेचं आम्हाला कौतुक आहे. तुमच्या प्रॉपर्टीच्या परंपरेचं याचं आम्हाला अजिबात कौतुक नाही. पण ते कीर्तनापुरतं तरी करावं लागतं, मानधन घ्यायचं असतं ना जाताना. सेवा चालली आणि मुलाची पुत्रता त्याच्यामध्ये की जो आई वडिलांची सेवा करतो तो मूल म्हणून जन्माला आला धन्य, आणि आई वडिलांची सेवा करतो म्हणून त्याला धन्य म्हणावं. सुंदर असा श्लोक आहे. विठ्ठल 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 जीव तो वाक्य करणात प्रत्युक्ती बोरे भोजनात गयायाम पिंडदानाश आणि त्रिभीर पुत्रश पुत्रता. याच्यामध्ये मुलाची पुत्रता सामावलेली आहे. नाही तर मुलं म्हणून सगळेच जन्माला येतात, पण प्रत्येकालाच मूल पण सांभाळता येत
नाही. मी असं का बोलतो तर आई वडिलांना सांभाळणारा सुद्धा मुलगाच आहे आणि जिवंतपणे आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवणारा कोण आहे? मुलगाच आहे. म्हणून मूल म्हणून सगळे जन्माला आले, मूल पण सगळ्यांना सांभाळता येत नाही. पण आजच्या या मुलाने मूल म्हणून जन्मालाही आले आणि आपलं मूलपणही सांभाळलं. मला वाटतं निस्वार्थ त्या समस्ते कर्तव्याला ही मुलं जागलेली आहेत आणि म्हणून त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत. काय केलं पाहिजे? आई वडील आहेत तोपर्यंत सेवा केली पाहिजे. कशी केली पाहिजे? शरीराने त्यांची सेवा केली पाहिजे. जीव तो वाक्य करणार म्हणजे त्यांचं ऐकलं पाहिजे. नाही ऐकलं तर काय होतं? मनुष्य दत्तभाव पुढच्या जन्मामध्ये बहिरा होतो. हे मी बोलतोय का? हे मी नाही बोलत, नाथ बाबा बोलतात. नाही संत कीर्ती श्रवणी आले, नाही साधू सेवा घडी येली, पितृवचनाशी पाठ दिदली, तीर्थव्रते असून त्या गेली, परिणाम बहिरा झालो जगी. ऐक नाही, पुढे ऐका. माता माऊली पाचारिता, शब्द नाही दिला मागुता, बहिरा झालो नरदेही येता. आई वडील आपल्याला पाठीमागून आवाज देतात आणि आपण त्यांच्याकडे जर कानाडोळा केला, त्यांचा आवाज ऐकला नाही तर पुढचा जन्म बहिऱ्याचा आहे म्हणून समजायचं. बहिरे आहेत आत्ता जे बहिरे आहेत त्याने मी बहिरा का झालो हे कोणाला विचारायचं नाही. डॉक्टरांनाही त्याचं कारण त्याने विचारायचं नाही. त्याने स्वतःलाच ठरवून समजून जायचं की आपण पाठीमागच्या जन्मामध्ये आपल्या मायबापाच्या वचनाचा अनादर केलेला आहे. त्याने विचारायचं नाही कोणाला. जेव्हा तो वाक्य करण्यात आहे तोपर्यंत त्यांचं ऐकलं पाहिजे, सेवा केली पाहिजे. ते गेल्यानंतर प्रतुप्ती बोरी भोजनात त्यांच्या नावाने मोठं भोजन घातलं पाहिजे. शास्त्र असं सांगतं नगर भोजन घातलं पाहिजे. पण काही मंडळी म्हणतात महाराज तेवढं शक्य नाही. ठीक आहे, द्या सोडून, गाव जेवण घाला. महाराज तेही शक्य नाही. मग एक काम करा, 5 वारकरी जेवायला घाला. महाराज तेही शक्य नाही. एक ब्राह्मण देवता जेवायला घाला, तेवढंही शक्य नाही. बघा किती सूक्ष्म चिंतन शास्त्राने सांगितलं. हे कशासाठी करायचंय? बोलत राहा. हे कशासाठी करायचंय? आई वडिलांच्या मरणोत्तर त्यांची सेवा म्हणून पिंडदान केल्यानंतर आपण त्यांना भोजन द्यायचंय आणि लोकांनाही जेवण घालायचंय. ब्राह्मण देवता जेवायला घाला, महाराज तेही शक्य नाही. मग एक काम करा, दारामध्ये एखादी गाय आहे, चतकोर भाकरीचा तुकडा गायीला दान म्हणून द्या आपल्या वडिलांच्या आई वडिलांच्या मरणोत्तर आणि त्यांच्या स्मरणार्थ. महाराज तेही शक्य नाही. मग एक काम करा, एक मूठ तांदूळ घ्या, पाण्यामध्ये टाका, त्याचा सुंदर असा भात तयार करा, त्या भाताची एक मूठ कावळ्याला दान म्हणून द्या. महाराज तेही शक्य नाही. मला खरंच सांगा, अशा मुलाला मूल म्हणून घ्यायचा अधिकार आहे का? काय करतो? उपकार करतो का त्यांच्यावरती? सेवा केली म्हणून. सेवा केली म्हणून उपकार नाही करत. ऐका, हे त्यांचं ऋण फेडतोय, उपकार नाही करत. आता असा हात करा सर, सोडा गुळ खाली त्याच्यामध्ये, सोडा खाली, हात झाडू नका, थोडा हात टेकवा त्याच्यामध्ये, हा टेकवा, हा हात सरळ करा, हा बस तेवढं. तो वरती करून इकडे दाखवा, जोडू ना, झाडू नका, वरती करा, इकडे दाखवा ना समोर, असा असा करून दाखवा. असा गुळ दिसतोय का? नाही दिसत? दिसतो का इकडं गुळ? नाही ना. एवढा न दिसणारा गुळ घ्या, विस्तवावरती ठेवा आणि त्याला आपल्या आई वडिलांच्या नावाने, पूर्वजांच्या नावाने पाणी फिरवा, तरी सुद्धा पिंडदान होतं, तरी सुद्धा पिंडदान होतं. पण एखादा म्हणतो महाराज तेही शक्य नाही, तेही आम्हाला शक्य नाही. मग मला वाटतं अशा मुलाने जिवंतपणी एखादं चांगलं झाड बघायचं. मला त्याला ठेवायचा होता, लगेच तुम्ही घालवला. महाराज असून तर काय उपयोग आहे त्याचा? काय उपयोग आहे? असो नाही राहून त्याचा उपयोग. उपकार करतो का त्यांच्यावरती? त्या सोडून हे तुम्हाला शक्य नाही, तर याच्यापेक्षा सूक्ष्मता अजून काय सांगावी? घरातून बाहेर पडा, दक्षिणेकडे आपलं तोंड करा आणि आपल्या गेलेल्या माय बाप्पांच्या नावाने, पूर्वजांच्या नावाने 5 वेळा तोंडावरती बोंब मारा, तरी सुद्धा पिंडदान होतं. बोंब मारिली हरी हर, बोंब मारिली हे हरी हर, बोंब मारिली हे हरी हर,
मनीष महाराज, खरोखर तुमचं वाघाचं काळीज आहे. एवढ्या मोठ्या सिंहाच्या पुढं आपला दिवा लावणं म्हणजे तुम्ही लावला बरं का, आणि तो टिकला. सगळ्यात महत्वाचं विठ्ठल विठ्ठल. अगदी परंपरेची सेवा करत असताना, कुठेही सेवा म्हणजे परंपरेची सेवा नसताना एवढं झालं तर खूप झालं आमच्या सुनील भाऊ, बरोबर आहे की नाही? आमच्या भागाचे हेच सुनील महाराज. आम्हाला रोज सुनील महाराज कुठं आहेत? हा, आमचे बाळू महाराज म्हणजे आमचे आदित्य महाराज, हेच आमचे सुनील महाराज, आदित्य महाराज. कुठून आणायचे रोज एवढे लांबून लोक, नाही का दत्ता भाऊ? हे फक्त बनपुरीनेच करू जाणं, इतरांचं काम नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कौतुक वाटतं. सुरुवातीला वाईट वाटायचं, अरे कशालाही बनपुरी एवढं पैसे घालवत असेल, कीर्तनकाराला एवढे पैसे देत नाहीत, गायकांना इतके मोठे पैसे. पण महाराज थोडासा पॉझिटिव्ह विचार केला. पॉझिटिव्ह कीर्तनकारावरती अख्खा महाराष्ट्र प्रेम करतो. वरून फुले कीर्तनकारावरती टाकले जातात, पण आमचे गायक उपेक्षित राहतात. गायक उपेक्षित राहतात. आमच्या मृदंगाचार्यांच्या हाताला फक्त फोड आलेले, हात फुटलेले एवढंच समाजाला दिसतं. आमच्या गायक माऊलींच्या हाताला फोड आलेले आणि रक्त आलेलं, त्याच्यामधून हाताचे साल गेलेले एवढंच लोकांना दिसतं. पण आमच्या परिसरामध्ये मी जवळून बघतो, पाठीवरती पकवाज वागवून पाठीला पडलेले घट्टे कोणाला दिसत नाही. काय प्रतिकूल परिस्थितीमध्ये सगळी मंडळी सेवा करतात. आज जरी आमच्या आदित्य दादा एवढं महाराष्ट्रामध्ये मोठं नाव झालं ना त्यांचं, हे नाव सुखासुखी झालेलं नाही, लक्षात ठेवा. लोकांना वाटतं सहज आहे, यांना काय तेव्हा, असं होत नसतं, लक्षात ठेवा. या मंडळीची खूप मोठी तपश्चर्या आहे. मी एक वाक्य बोलू का, की यांच्यासमोर कीर्तन करायचं माझं डेअरिंग सुद्धा होईना. मनीष महाराज रोजचं कीर्तन आजचं कीर्तन जरा फरक आहे का नाही मला सांगा. ते कुठंतरी यांची माझ्या अंतकरणामध्ये अनामिक थोडीशी भीती म्हणणार नाही, पण थोडीशी एक गोष्ट मनामध्ये आहे तशी. ही एवढी सगळी दिग्गज माणसं आहेत, आपल्याला कीर्तन सेवा जमेल का नाही असं थोडंसं माझं थोडंसं मी चिंतेमध्ये होतं. असो, धन्यवाद मनीष महाराज. आणि कोणतं प्रमाण दिलं ते पण सांगा, मी विसरलो ते तुमचं कौतुक करण्याच्या नादामध्ये. हा, केले कर्मांतर, बोंब मारिली हरिहर, माझे झाले गया वर्जन आणि पेटले पातकांचे ऋण. मुलाने हे करणं पितरांचे ऋण. मुलाने हे करणं म्हणजे आई वडिलावरती उपकार आहेत का हो? आई वडिलावरती आपण उपकार करतो का? आता ऐका जरा, माफी मागून बोलतो तुमची. तुम्ही मृदंग वाजवतात म्हणजे तुम्ही उपकार करत नाही, तुम्ही सिद्ध करून दाखवता मी या वारकरी संप्रदायाचा पाईक आहे, मी या वारकरी संप्रदायाचा सेवक आहे. अलीकडे महाराष्ट्रामध्ये या मृदंगाचार्याने मृदंगाचार्य शब्द बाजूला काढला आणि मृदंग सेवक शब्द टाकला, म्हणजे त्यांची सेवा आहे. हे सेवा करतात ती कोणावरती उपकार म्हणून नाही, माझ्या ज्ञानोबऱ्यांची चालत आलेली परंपरा आम्हाला पुढे घेऊन जायचं आहे म्हणून ते सेवा करतात, उपकार नाहीत करत. ही मंडळी गायन करून उपकार करत नाहीत, हे सिद्ध करतात. आम्ही सुद्धा परमार्थातले उत्तम गायक आहोत आणि आम्हाला सुद्धा गाता येतं. मी कीर्तनाला इथं तोडकं मोडकं बोलतोय म्हणजे मी कोणा उपकार करतोय का? उपकार नाही करत दत्ताभाऊ, मी सिद्ध करतोय, मला तोडकं मोडकं बोलता येतं. हे सगळे मंडळी टाळ घेऊन इथं उभे आहेत. तात्या ही लोक आमच्यावरती उपकार करतायत का? आमच्यावरही करत नाहीत, संप्रदायावरही करत नाहीत. ही लोक सिद्ध करून दाखवतायत आम्ही या वारकरी संप्रदायाचे अनुयायी आहे, पाईक आहोत. आज या परिवारामध्ये आदरणीय आमचे भाऊंचे 1 नंबरचे चिरंजीव आमचे आप्पा दादा आणि 2 नंबरचे चिरंजीव आमचे दीपक दादा. दीपक दादांनी 8 वर्षानंतर सुद्धा आपल्या भाऊंच्या वडिलांच्या मरणोत्तर ही सेवा केलेली आहे. त्याने त्यांच्यावरती उपकार नाही केला, त्याने सिद्ध केलेला आहे. आम्ही या भाऊंच्या पवित्र त्यांच्या देहातून आमचा जन्म झालेला आहे, हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून हा उपकार नाही. सेवा चालली पाहिजे कशी, जीव तो वाक्य करणात, प्रत्युक्ती भोरी भोजनात आणि गयायाम पिंडदानाश त्रिबेर पुत्रश पुत्रता. अरे आपण लहान होतो, आपलं महत्व, आपलं नाव, आपल्याला काही नव्हतं समाजामध्ये, मान मान्यता नव्हती, प्रतिष्ठा नव्हती, ओळखही नव्हती. तो मान, ती मान्यता, ती प्रतिष्ठा आणि आपल्या नावाचं नाव लौकिक मोठं करण्याचं आणि वाढवण्याचं काम जर आपल्या वडिलांनी केलं असेल तर मरणोत्तर त्या वडिलांच्या नावाचं महत्व वाढवण्याचं काम सुद्धा मुलांनी केलं पाहिजे. वाढवी महत्व वडिलांचे
पावेल उत्तमाची गती तो एक 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 पावेल त्यांचं महत्त्व वाढवण्याचं काम मुलांनी केलं पाहिजे. महत्त्व वाढवण्याचं काम केलं पाहिजे. हिरोजी काकांच्या वरती छत्रपती शिवरायांनी जबाबदारी दिली. रायगड बांधून पूर्ण झाला आणि जबाबदारी अशी दिली, बाळराजांना काका रायगड दाखवून या. बाळराजांना हिरोजी काकाने या बोटाला पकडलं. रायगडची एक एक पायरी दोघी वरती चढतायत. पण प्रत्येक पायरी चढत असताना एकच शंभूराजांच्या तोंडामध्ये शब्द होता, हिरोजी काका रायगड किती मोठा आहे. हिरोजी काका रायगड किती मोठा आहे. रायगड चढून झाला, वरती राणीमहाल पाहिले, राजमहाल पाहिला, सर्व टाकी पाहिली, बाजारपेठा पाहिल्या, जगदेश्वराचं मंदिर पाहिलं, टकमक टोक पाहिलं, अख्खं सगळं तटबंदी बुरुज पाहिले, नगारखाना पाहिला, तोपखाना पाहिला, सगळं पाहिलं. पण हे सगळं पाहत असताना शंभूराजांच्या तोंडामध्ये एक शब्द होता, हिरोजी काका रायगड किती मोठा आहे. सगळा रायगड बघून झाला आणि हिरोजी काकांच्या बोटाला पकडून छत्रपती बाळराजे शंभूराजे त्या गडावरून खाली उतरण्याकरता एक पाय खाली टाकला. आता तोंडामध्ये ते वाक्य नव्हतं, रायगड किती मोठा हे वाक्य नव्हतं. त्या वाक्याची जागा दुसऱ्या वाक्याने घेतली. एक पाऊल खाली टाकला रायगडवरून उतरण्याकरता आणि घट्ट मिठी मारली आणि हिरोजी काकांना जागेवरती उभा केलं. आणि हिरोजी काकांना बाळराजे मोठ्या आवाजात म्हणतात, हिरोजी काका खरं सांगा माझे आबासाहेब किती मोठे आहेत. याला म्हणतात वाढवी महत्व वडिलांचे. एक बाप आपल्या मुलाला खांद्यावरती घेऊन निघाला. सहज त्याला काय लहर लागली माहित नाही. त्याने मुलाला विचारलं, काय रे या जगामध्ये सगळ्यात मोठा कोण, असा प्रश्न विचारला. मुलाने क्षणाचा विलंब न लावता उत्तर दिलं, बाबा माझ्यापेक्षा मोठा कोण आहे. बापाला राग आला, एवढे संस्कार केले काय उपयोग झाला. वरूनच दिलं दणकन खाली फेकून. तुम्ही कणिक लावायच्या गडबडीत तोपर्यंत पडलं ते खाली. डबल टाकूया का. असा राग आला बापाला आणि वरून जसं उचल असे दणकन दिलं का असं दणकन खाली टाकलं. आणि टाकल्यावरती ते बाळ म्हणतं, बाबा का रागवलात माझ्यावरती. अरे काय तुझ्यावरती संस्कार काय उपयोग झाला. स्वतःचं मोठेपण सांगतोस, मी तुझ्यासाठी काय नाही केलं. बाबा म्हणला काहीतरी गैरसमज होतोय, प्रश्न पुन्हा विचारा. प्रश्न पुन्हा विचारा. पुन्हा त्याने प्रश्न विचारला, सांग या जगात सगळ्यात मोठा कोण आहे. पोराने उत्तर दिलं, बाबा तुम्हीच मोठा आहे. बाप म्हणतो भीतीपोटी का, म्हणजे परत मारेल म्हणून, परत आपटेल म्हणून. पोरगा म्हणतो नाही नाही, मग जोपर्यंत मी तुमच्या खांद्यावरती होतो तोपर्यंत या जगातला सगळ्यात मोठा मी होतो. आता मी तुमच्या पायाजवळ आहे, जगात तुमच्या इतका मोठा कुणी नाही. याला म्हणतात वाढवी महत्व वडिलांचे. हे महत्व वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्याला नाव नव्हतं, समाजामध्ये मान्यता नव्हती, समाजामध्ये ओळख नव्हती, तेव्हा ओळख देण्याचं काम आमच्या मायबापाने केलेलं आहे. मायबापाने केलेलं आहे. मग त्यांना आपण त्यांची सेवा कधी केली पाहिजे, आहे तोपर्यंत आपण त्यांची सेवा करतो, ही वसनवारी आहे. पण खऱ्या अर्थाने त्यांना जेव्हा गरज असेल तेव्हा आपण सेवा करणं ही खरी सेवा आहे. माता माऊली तुम्हाला एक प्रश्न विचारतो. ज्ञानोबरांनी इतकी सुंदर ओवी दिली, इतकी सुंदर ओवी दिली. ज्ञानोबराय बोलतात, एखादी आई आपल्या बाळाची सेवा करते, त्याला मोठा करते, तेव्हा कशा पद्धतीने ती त्याची सेवा करते. ज्ञानोबरांनी गोड भाव दिला. ज्ञानोबराय बोलतात, अंगाबळाची संपत्ती वेचूनी करी बाळाची पाळती. अंगाबळाची संपत्ती म्हणजे अंगातल्या ताकदीचा राज करते, सौंदर्याचा राज करते आणि लेकराची काय करते,
सेवा करते. ऐका, पाठीमागे सर्वे झाला तेजस दादा, 40 वरच्या मातांचा सर्वे झाला. तर त्या सर्वेमध्ये असं आलं 85% 40च्या वरच्या आईंच्या मातांच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता आढळली. कशातून गेलं कॅल्शियम एवढं सगळं? वाक्य ऐका, आईच्या दुधातून लेकरासाठी जेवढं कॅल्शियम जातं ना, जगात कशातूनच जात नाही. ज्ञानोबरांची ओवी खोटी ठरल ना. अंगा बाळाची संपत्ती वेचून करी बाळाची पाळती. पुढचं बोलतो, एका मुलीला मुलगा झाला आणि त्या मुलीने आपल्या आईला फोन केला. हा भाव तुम्हाला लगेच पटेल बघा. तिला मुलगा झाला आणि तिने आपल्या आईला फोन केला, आई मला मुलगा झाला, पटकन बघायले. आजी पण नातू बघण्याकरता पटकन आली. आल्यानंतर तिच्या मुलीने ते बाळ उचललं, आपल्या आईच्या हातामध्ये देऊ लागली. पण देत असताना एक वाक्य बोलली, आई बाळाच्या मानेखाली व्यवस्थित हात घाल, बाळाची मान पडल. वाक्य बरोबर आहे का? बाळाच्या मानेखाली व्यवस्थित हात घाल, बाळाची मान पडल. असं कोण बोलली? ती मुलगी बोलली. कोणाला? आईला. तिच्या आईला. मग तिच्या आईला कुठं बाळाच्या हात घालायचा माहित नाही का? आणि तिला जर माहित नसतं तर हिची मान राहिली असती का? तरी सुद्धा ती लेकराच्या काळजीपोटी आपल्या आईला सल्ला द्यायला सुद्धा मागं पुढं पाहत नाही. मातेची या चित्ती, 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 राम मातेची या चित्ती, 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 मातेची
मातेची चित्ती अवघे बाळकाची व्याप्ती. पुढे प्रमाण ऐका, ज्ञानोबरांची ओवी ऐका. आपुली तहान भूक नेणे, ताने या निकेते माऊलीशीच करणे. लेकराला माऊली सांगावं, आई आपल्या बाळाला इकडे इकडे लक्ष द्या. आपल्या बाळाला स्वतःला लागलेली तहान आणि भूक किती वर्ष सांगता येत नाही. तुम्हाला विचारतो, इकडं किती वर्ष सांगता येत नाही? 2 वर्ष आहे ना, 2 वर्ष. पण जगाच्या पाठीवर असं कुठं ऐकलं का आजपर्यंत की आपल्याला बाळाला लागलेली भूक आईला ओळखता आली नाही आणि भूक बळीने एखादे बाळ मेलं? मग ते कोणाला कळतं? आईला कळतं. ज्ञानोबरांनी किती सूक्ष्म चिंतन केलं. आपली तहान भूक नेणे, ताने या निकेते माऊलीशीच करणे. पण आज मला ही ताई नाही बोलायची, आज मला बाप बोलायचं आहे. ऐका, आई सगळ्यांनी सांगितली हो, कोणीच सांगायची ठेवली नाही, आहे की नाही आई? पण आई बरोबर वडिलांची आठवण ठेवण्याला आमच्या तुकोबाराई विसरलेले नाहीत. आई जशी अंगाबाळाची संपत्ती वेचून बाळाची पाळती करते, बाप कुठं मागाय त्याच्यामध्ये? बाप करा जोडी लेकराचे मोडी, बाप करा जोडी लेकराचे मोडी. हे बाप करी जोडी लेकराची मोडी, बाप करी आपली करवंडी वाळवून वेळ प्रसंगी पोटाला तो कमी खाईल, स्वतःच्या सुखाला तो पाठीमाग प्राधान्य नाही देणार. पण समाजामध्ये फिरत असताना माझ्या लेकराची प्रतिष्ठा वाढावी, त्याला वैभवशाली जीवन प्राप्त व्हावं, त्याला त्या पद्धतीने समाजाच्या तुलनेत माझं लेकरू कुठेही कमी पडू नये, याच्यासाठी रात्रीचा दिवस करतो, दिवसाची रात करतो, रक्ताचं पाणी आणि हाडाची काढ करतो आणि वैभवशाली सुंदर जीवन आपल्या लेकराला कसं जगता येईल याच्यासाठी सुंदर कष्टाने भोगवटा तयार करून आपल्या लेकरासाठी हे सगळं प्रयत्न करतो. तुकोबाराय सांगतात, आपुली कुरवंडी वाळवणी.
जय हो. आपल्यालाच वाजवून घ्यावं लागतात हे दुःख आहे. कधीतरी मोकळ्या मनाने टाळ्या वाजवत जा. काय बरं वाटलं तर. हां असं नंतर आता पुढच्या वेळेस टाईम गाडी सुटली आता गाडी निघून गेली आता हात करण्यामध्ये काय अर्थ आहे. असं आपुली कुरवंडी वाळवणी ऐकून ठेवा. वेळ होतोय पण आता वेळ होणारच आहे त्याला काय पर्याय नाही. आणि उपवास आहे त्याच्यामध्ये काय आता खायचं पण नाही जेवायचं पण नाही आपल्याला. निरंकार उपवास करायचा आहे आज. चालू द्या संध्याकाळी फुलापर्यंत. ऐका एक वाक्य बोलतो. संसारामध्ये सफलता प्राप्त करायची असेल यश कीर्ती मान मान्यता प्राप्त करायची असेल आई वडिलांच्या सेवेशिवाय प्राधान्य नाही. आणि आत्महिताने आत्मकल्याण करायचं असेल ईश्वर प्राप्तीसाठी आणि त्याच्या सेवेसारखं दुसरं कोणतं साधन नाही. 3 प्रदक्षिणा परियेसी 2 प्रदक्षिणा वाराणसी 1 प्रदक्षिणा करता पितयासी इतके पुण्य होणे. पुण्य होतं. हा ये तोपर्यंत सेवा करा पुण्य होईल. ते गेल्यानंतर त्यांची सेवा करा पुण्य होईल. पुण्यवंत व्हावे गीता सज्जनांची नावे. इतरांची नावं घेण्यापेक्षा आपल्या आईवडिलांचं नामचिंतन करा. त्यांची आठवण ठेवा. 2 वाक्य बोलो. परमार्थातली संसारातली सफलता आईवडिलांच्या सेवेने प्राप्त होईल आणि परमार्थातली सफलता ईश्वराच्या सेवेशिवाय प्राप्त होणार नाही. त्या सेवेचे अन्य प्रकार आहेत. सेवेचे अन्य प्रकार आहेत. काही मोजके प्रकार तुमच्या समोर सांगून जातो. एक सेवा आहे ती सुकृताची सेवा आहे. तात्या कशाची सेवा आहे? सुकृताची. बहुता सुकृताची जोडी. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. ही सेवा कशाची आहे? हो आता सांगितलं की कशाची सेवा आहे? सुकृताची सेवा आहे. संचिताची सेवा आहे. एक सेवा आहे ती सेवा संस्काराची आहे. ती सेवा संस्काराची आहे. आता मी अभंगाकडे निघालोय. एक सेवा आहे ती सुकृताची सेवा आहे. दुसरी सेवा पटकन बोला फराळ करायचे ना. दुसरी सेवा आहे ती दत्ताभाऊ संस्काराची सेवा आहे. हा क्रम लक्षात ठेवा. भक्त प्रल्हादाची सेवा ही सुकृताची सेवा नाही संचिताची सेवा नाही. ती सेवा संस्काराची आहे. काय संस्कार? इंद्राने कयादूला पळवून नेत असताना आता तो बाकीचा मागचा इतिहास सांगत नाही. त्या कयादूला नारद महर्षीने त्याच्या तावडीतून सोडून घेतली आपल्या महालामध्ये ठेवली आणि ती गरोदर असणारी रजस्वला असणारी कयादू आणि तिला नारद महर्षीने भागवत सांगितलं. भागवत सांगितलं कयादूला. पण ऐकलं कोणी? ऐकलं कोणी? गर्भामध्ये वाढत असलेल्या प्रल्हादाने. आणि तिथं ते संस्कार झाले. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवाला दला कृष्णदाता. भगवान परमात्म्याला हा जो सवंगडी मिळाला त्याचा एक भक्त मिळाला. तो भक्त संस्काराच्या सेवेतून मिळालेला आहे. ऐकता नारदाची गोटी येणे मज गर्भी घातली मिठी. तो जन्मला कयादोचे पोटी भक्त जगजेटी प्रल्हादू. ही सेवा संस्काराची आहे. एक सेवा आहे ती सेवा संगतीची सेवा आहे. वाल्या कोळ्याची आणि आज्यामेळाची सेवा संस्काराची नाही सुकृताची नाही. ती सेवा संगतीची आहे. नारद महर्षी भेटले सेवा चालू झाली. आज्यामेळाचं जीवन भागवतामध्ये यावं असं त्याचं अजिबात जीवन चांगलं नाही. पण संतांची संगत झाली आणि अजामेळाचं जीवन सफल झालं. अजामेळाची सेवा संगतीची आहे. वाल्या कोळ्याची सेवा संगतीची आहे. संगतीने जीवन परिपूर्ण झालं. आणि कसं जगावं हे त्या दरोडेखोराने माझ्या रामप्रभूंना शिकवलं. केले रामायण रामाआदी कुळियाची कीर्ती वाढली घर. पण ही सेवा कशाची? ही सेवा आहे ती संगतीची सेवा आहे. पुढची सेवा आहे ती संगतीची सेवा नाही. पुढची सेवा दत्ताभाऊ प्रसंगाची सेवा आहे. काय प्रसंग?
एक मुलगा आपल्या बापाच्या मांडीवरती बसला, सावत्र आई आली आणि त्याला पतीच्या मांडीवरून उठवला. सापत्न मातेचा मुलगा होता. नाव काय त्याचं? ध्रुव. ध्रुव बाळाला आपल्या बापाच्या मांडीवरून उतरलं. का त्या मुलाच्या मनामध्ये ईर्ष्या निर्माण झाली? आई, अशी एखादी जागा आहे का ग? आणि अशी जागा मला कोण देईल की ज्या जागेवरून मला कोणी उठवणार नाही? मला माझ्या बापाची मांडी हवी आहे आणि ती मांडी चिरंतन मिळावी. याच्यासाठी मी कोणाची सेवा करू, कोणाकडे हा हक्क मागून घेऊ? आणि सांगितलं, हे बेटा एक ठिकाण. कोणतं? ईश्वराची तपश्चर्या कठोर करावी लागेल. लेकरू निघालं तपश्चर्येला. घनघोर तपश्चर्या केली. आता कशी तपश्चर्या केली याच्यामध्ये वेळ घेत नाही. पहिल्या 3 महिन्यामध्ये त्याने 1 कवट आणि 1 बोर खाऊन तपश्चर्या केली. पुढच्या 3 महिन्यामध्ये त्याने फक्त झाडाचा पाला, तो पण 6 दिवसातून एकदा खाऊन तपश्चर्या केली. तिथून पुढचे 6 महिने त्याने नदीचं पाणी 6 दिवसातून 1 वेळा पिऊन तपश्चर्या केली. आणि तिथून पुढचे 6 महिने 12 दिवसातून एकदा श्वास घ्यायचा, अशी तपश्चर्या केली. आणि तिथून पुढचे 3 महिने श्वास सुद्धा घेणं बंद केलं. नारद महर्षी भगवान परमात्माला भेटले आणि त्या लेकराची किती अंत पाहणार आहे तुम्ही लेकराचा? जाना भेट द्या त्याला. भगवान परमात्मा आले. याला म्हणतात उपवास पारणे. भगुलीच्या भगुली शिजवून उपवास. त्याला उपवास नाहीत म्हणत, असा उपवास लागतो. आमच्याकडचा शब्द आहे भगुली. असा उपवास तात्या होत नाही. ध्रुवाने उपवास केला. भगवान परमात्मा समोर उभे राहिले. बेटा बोल, काय हवं? कशासाठी एवढी तपश्चर्या का? उत्तर दिलं, देवा मला माझ्या बापाची मांडी हवी आहे. देव काय बोलतात ऐका. अरे तुझा बाप कुठं अविनाशी आहे? नाशिवंत देहाचा, नाचक्या कुचक्या देहाचा तुझा बाप आहे. एक दिवस नक्की मरणार आहे. चल तुला अशी मांडी देतो की ज्या मांडीहून जगाचा बाप सुद्धा तुला उठवणार नाही. आणि अशी मांडी दिली त्याला. काय मांडी दिली हो? अडळ पद वस्ती दिदली ध्रुवा. ती त्या ओवीची सुरुवात आठवते का बघा. मला जर त्याची सुरुवात आठवायची म्हटलं तर 5-6 ओव्या घ्यावं लागतील. पाठ करताना तशा केलेल्या आहेत. कसं? नाही 5-7 ओव्या मला म्हणावं लागतील. ते पाठच करताना मी तसं केलेलं आहे. तुवा सनकाधिकाचे नि माने सायुज्य सौर सुदिदला पुतने की जे विषाचे नि स्तनपाने मारू आली. आगा राजसयाच्या सभासदी देखोनी त्रिभुवनांची मांदी. कैसा दुर्वा की शब्दी निष्ठे जलाशी. तू वना आला याचे लागी. बैसोनी पिते याच्या उत्संगी. की तो चंद्रा सूर्या परिसजगी. श्लाघू केला ऐशी या अपराधा शिशुपाला. आपणची ठाव दिदला गोपाळा. का उत्तान चरणाची आबाळा ध्रुवपदी चाड. तू वना आला याच लागी. बैसोनिया पितयाच्या उत्संगी. की तो चंद्रा सूर्या परिसजगी. श्लाघू केला. इथं थांबवतो तुम्हाला आणि तुम्हाला एक प्रश्न विचारतो तात्या, ऐकून तुम्ही उत्तर द्या मला आता सगळी मिळून. की चंद्रा सूर्या परिस जगी श्लाघू केला ध्रुवाला, म्हणजे देवाने काय केलं? बळभाऊ काय केलं? चंद्र सूर्यापेक्षा मोठं, असंच आहे ना अर्थ? चंद्र सूर्यापेक्षा मोठं केलं असाच अर्थ आहे ना? असा अर्थ त्याचा नाही. मग काय केलं? चंद्रा सूर्या परिस जगी श्लाघू केला म्हणजे काय केलं ऐका. चंद्र उगवतो मावळतो, सूर्य उगवतो मावळतो. या तारांगणामध्ये असा एकमेव तारा आहे ज्या ताऱ्याचं नाव आहे ध्रुव तारा. तो उगवतही नाही आणि मावळतही नाही, तो अढळ आहे म्हणून त्याला अढळ पद म्हणतात, म्हणून त्याला ध्रुव पद म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. ईर्ष्या निर्माण झाली मनात, त्याला ईर्ष्या निर्माण झाली. असं कधीतरी झालं पाहिजे. काही चिंतन महाराज आपण संप्रदायाने ते सुद्धा आपल्या उपेक्षित ठेवली बरं का तात्या. संप्रदायाने सुद्धा आपल्या उपेक्षित ठेवली. गौतम बुद्धाचं चरित्र कधीतरी वाचा. या लोकांना आपण समाजापुरतं मर्यादित ठेवलं नाही पाहिजे. गौतम बुद्धाने जगाला दिलेला जो विचार आहे तो अलौकिक विचार आहे. गौतम बुद्ध जन्म झाला, त्यांचा नाव सिद्धार्थ. जन्म झाला आणि पंचांग पाहिलं तेव्हा त्या काकांनी सांगितलं
पोरगा अत्यंत सुशील आहे, संस्कारी निघेल, न्यायाने राज्य करील, याच्या नगरामध्ये एकालाही दुजाभाव भेटणार नाही, समान न्यायाने राज्य करेल. पण अडचण एक आहे, राजवाडा सोडून हा बाहेर गेला तर हाताला लागणार नाही. राजवाडा सोडून गेला तर हा परत हाताला लागणार नाही. लग्न होईपर्यंत त्याला राजवाड्यातच सांभाळला. एक दिवस गौतम बुद्धांचे वडील बाहेर कुठेतरी गेले आणि गौतम बुद्ध आपल्या सेवकांना म्हणतात की मला बाहेर का सोडत नाही तुम्ही, मला आतमध्ये का कोंडून ठेवलंय, मला सुद्धा जग पाहण्याचा अधिकार आहे, मला तुम्ही का आतमध्ये कोंडून ठेवलंय. म्हणजे तशी आम्हाला आज्ञा आहे तुमच्या वडिलांची. वडिलांच्या पाठीमागे या गादीचा वारसदार मीच आहे, माझी सुद्धा तुम्हाला आज्ञा मान्य करावी लागेल, माझे सुद्धा आदेश तुम्हाला ऐकावा लागेल. आणि जर नाही बाहेर काढलं तर इथल्या इथंच शिरच्छेद करून टाकेल. मी सुद्धा राजपुत्र आहे, गादीचा वारसा येणाऱ्या. भीतीपोटी त्यांनी त्याला रथ जुंपला, रथामधून बाहेर काढलं, रथामध्ये बसवलं. जग कधी त्याने पाहिलेलं नव्हतं. रथामध्ये बसल्याबरोबर समोर पहिल्यांदाच एक त्याला भिक्षुक दिसला, रस्त्याच्या कडेला पैसे मागत होता. सेवकाला विचारलं हा कोण आहे. सेवकाने सांगितलं हा भिकार आहे. म्हणजे काय, अरे जगण्याकरता धडपड करतोय आणि 4-2 रुपये मागतोय, भीक मागतोय, जेवण मागतोय. बापरे. रथ पुढे गेला. पुढे एक माणूस गेला होता, म्हणजे मेला होता म्हणूया, आणि तो त्याने पाहिला. म्हणजे इथं लोक का गोळा झालेत, म्हणजे तो मनुष्य मेलेला आहे. मेला म्हणजे काय झाला, म्हणजे त्याचा जीव गेलेला. जीव गेला म्हणजे काय झालं, हे चेतन असणाऱ्या शरीरातून प्राणरूपी वायू निघून गेल्यानंतर ते शरीर अचेतन होतं, त्याला मेला म्हणतात. असा तो मेलेला आहे. ठीक आहे. पुढे गेला. पुढे गेल्यानंतर दुसऱ्या गावामध्ये एका माणसाला खांद्यावरती घेऊन 2-4 माणसं निघाली होती. म्हणजे हे काय, म्हणजे ते पाठीमागं अचेतन झालेलं शरीर आहे ना, त्या शरीराला असं नेलं जातं. कुठं नेलं जातं, स्मशानभूमीमध्ये. पुढे नेऊन काय करतात, त्याचं दहन केलं जातं, जाळतात त्याला. एवढं सगळं त्या सिद्धार्थाने बघितलं. संध्याकाळी राजवाड्यामध्ये आला, रात्रभर झोपला नाही. 2 बोटाची चिठ्ठी लिहून ठेवली, रात्रभर विचार करत राहिला. एक दिवस मी सुद्धा भिकारी होणार आहे, एक दिवस मी सुद्धा मरणार आहे. आणखी एक दृश्य पाहिलं त्यानं, बघा ते विसरलो. एक दृश्य पाहिलं, एक रोगी पाहिला, जर्जर आजाराने रोगी. त्याने विचारलं हे कोण आहेत, म्हणजे हे रोगी आहेत. तो रात्रभर विचार करू लागला, मी सुद्धा एक दिवस भिकारी होणार आहे, मी सुद्धा या देहाला, माझ्या सुद्धा देहाला एक दिवस रोगाने ग्रासणार आहे हे शरीर माझं, मी सुद्धा एक दिवस मी मरणार आहे, एक दिवस माझी सुद्धा प्रेत यात्रा निघणार आहे, आणि एक दिवशी माझ्या सुद्धा या नासक्या कोचक्या शरीराचं दहन होणार आहे. मग एवढं जर होणार असेल तर आपलं आत्महित करण्यासाठी काहीतरी प्रयत्न केला पाहिजे ना. 2 बोटाची चिठ्ठी लिहून ठेवली, शोधण्याचा कोणी प्रयत्न करू नका, माझ्या हिताकरता मी निघालेलो आहे. 2 दिवसाचं लहान बाळ टाकून सिद्धार्थ निघाला, कधीच परत फिरून आला नाही. मला तुमचा प्रश्न, माझा तुम्हाला प्रश्न आहे, आपण आजपर्यंत भिकारी पाहिले का नाही, पाहिले का नाही भिकारी पाहिले. रोगी, मेलेली माणसं खांद्यावर नेताना, जाळणारी, जळलेली, आम्ही जाळायला होतो म्हणा, पाहिली. पण आपल्याला सिद्धार्थ सारखी इच्छा झाली का, नाही झाली. याला आमचे गुरुवर्य बंडा तात्या कराडकर म्हणतात. तात्या म्हणतात याला म्हणायचं एवढं सगळं बघून पण आपल्याला उपरती होत नाही, याचा अर्थ तात्या म्हणतात कोडग्या कोडग्या लाज नाही आणि कालचं बोलणं आज नाही. तात्यांचं वाक्य आहे. या ध्रुवाकडे या, त्या ध्रुव बाळाला अडळपद वस्ती दिलेलं ध्रुवा. पण त्या ध्रुवाची सेवा कशाची आहे विसरला का तुम्ही, प्रसंगाची. परत पहिल्यापासून या. एक सेवा सुकृताची, दुसरी संस्काराची, तिसरी संगतीची, चौथी प्रसंगाची. पण एक सेवा जगाच्या पाठीवरती असे आहे, ती सेवा सुकृताची नाही, ती सेवा संस्काराची नाही, ती सेवा प्रसंगाची नाही, आणि ती सेवा संगतीची सुद्धा नाही. ती सेवा आहे ती परंपरेची सेवा आहे. आणि तुकोबराय ती परंपरा सांगतात अभंगाच्या 3ऱ्या वंश परंपरा
द्वारणे राखीला दारवण तुका मोकळी तुका हरी हरी ज्ञानेश्वर नारदाज माऊली ज्ञानेश्वर माऊली नारदाज माऊली ज्ञानेश्वर माऊली नारदाज महाराज ज्ञानेश्वर माऊली नारदाज माऊली तुकाराम 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 यद्यदा चरती श्रेष्ठ तत्त देवे सरोजना सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदून वर्तते येथ वडील जे जे करती त्या नाम धर्म ठेविती हे रतेच अनुष्ठिती सामान्य सकळ मार्ग दावून गेले आधी हे का नाही? गेल्यावरती तुम्ही त्यांची आज्ञा करा. आमचे ताते अजून आहेत जो असेपर्यंत आम्ही त्यांची आज्ञा होऊ देणार नाही. तात्या गेल्यावरती आमची काय बुद्धी फिरली तर माहित नाही, पण तोपर्यंत तरी तात्यांच्या शब्दावरती आम्ही जगण्याचा प्रयत्न करू. म्हणून लक्षात ठेवा, या माणसाने खूप मोठा संप्रदाय, खूप मोठी परंपरा आपल्याला घालून दिलेली आहे. अभंगाच्या एका चरणापर्यंत आलो. प्रस्तावनेमध्ये सांगितलं होतं अभंग भांडण प्रकरणातील, बरोबर आहे का नाही? त्याच्या अगोदर मी आता ज्या पदव्या तुम्हाला सांगितल्या, कीर्तन केशरी, भाषा प्रभू, शब्द प्रभू, विनोदाचार्य कीर्तन कराला, गायनाचार्य कीर्तन कराला पदवी, चिंतनाचार्य पदवी द्यावी कधीतरी, आहे का नाही? पण ऐकून ठेवा गुरुजी, तुमच्या सगळ्यांच्या माहितीस्तव सांगतो, सातारा जिल्ह्यामध्ये आणि मान खटाव मध्ये या सगळ्या पदव्याला मी मोठ माती देऊन एकच पदवी मला लोकांनी दिलेली आहे, मी स्वतः घेतलेली नाही, आणि त्याचं नाव आहे त्या पदवीचं वर्ष श्राद्धाचार्य. वर्षाची कमीत कमी 260-65 कीर्तन प्रत्येक वर्षी तात्या माझ्या डायरीला पुण्यस्मरणाची येते. त्यामुळे लोक मला वर्ष श्राद्धाचारी, माझ्या मित्रांनी मला कार्ड छापून दिली, त्याच्यावरती टाकलं वर्ष श्राद्धाचारी. वड्याला पाणी आलं, दिलं त्याच्यावरती टाकून, सगळी कार्ड दिली टाकून. बाळूभाऊ मला ही काही पदवी असते का तुम्हाला? माझ्या मित्राने फुकट दिली होती मला, आमच्या मलवडीच्या ओम क्रिएशन वालेली. सगळीच्या सगळे 1000 कार्ड दिली पाण्यामध्ये टाकून. ही काय पदवी असते का? नाही, मला तीच पदवी तुम्हाला योग्य काय करत नाही. असो, येता म्हणजे येता अवकाश सेवा करण्याचा प्रयत्न केला. जरी भांडणपर प्रकरणातला अभंग असेल, भांडणापर्यंत आपण पोहोचलो नाही, आणि म्हणलं आता पहिल्यांदाच या गावात आलो तर कशाला भांडणाचा विषय घेता, पहिल्यांदा प्रेमाने घेऊ, पुढच्या वर्षी भांडणाचं बघू, आहे की नाही? पुढच्या वर्षी भांडणाचं बघू, आणि तो कोबरायचं आपण पुढच्या वर्षी भांडण सांगूया, नक्की भांडण सांगूया. भांडणामध्येच एक कीर्तन होतं तुकोबाऱ्यांच्या आणि देवाचे. तर ही परंपरा तुकोबारींनी सांगितली, वंश परंपरा दास मी अंकित, आणि तुका मोकळीत आला जको. याच्यासाठी तुकोबाऱ्या बोलतात, माझ्या वडिलांची मिराशी गा देवा. हे सेवा म्हणजे माझ्या पूर्वजांची ती मिराशी आहे. तुझे शरण सेवा पांडुरंगा. याच्यासाठी काय केले? उपवास पारणे राखीला दारवंटा, केला भोगवटा आम्हाला गे,
गुरुवर्य बंडातात्या कराडकर म्हणतात, चैत्राच्या उन्हाळा आणि ज्ञानोबरेदी संतांना भावंडांना पैठणच्या आळंदीच्या ब्राह्मणांनी त्यांना शिक्षा सुनावली. काय शिक्षा सांगितली? शुद्धीपत्र घेऊन या पैठणवरून आळंदी ते पैठण अंतर काढून बघा. आणि चैत्राच्या उन्हाळ्यामध्ये ही चारही भावंड, एकाचं वर्ष वय 5 आहे, एकाचं वय 7 आहे, एकाचं 9 वर्ष वय आहे आणि एकाचं वय 11 वर्ष आहे. 11 ते 5 वर्षातली या वयोगटातली 4 भावंड अनवाणी पायाने चैत्राच्या उन्हाळ्यामध्ये आळंदीपासून ते पंढरपूरला अनवाणी पायाने चालत गेली. पायाला किती फोड आले असतील, किती फोड आले असतील पायाला. पण लक्षात ठेवा, त्याने जे कष्ट घेतलं ना, आज डोक्यावरती आमच्या वरून फुलं पडतायत ना, हे त्यांनी त्यांच्या पायाला फोड काढून घेतले म्हणून हे ना. मला काय सांगायचं आहे, त्याने भोगवटा केला म्हणून आम्ही मजा भोगतोय. त्याने भोगवटा केला म्हणून आम्ही मजा भोगतोय. आज आमच्या भाऊंनी हा सगळा कुटुंब उभा करण्याचा प्रयत्न केला, परिवार मोठा करण्याचा प्रयत्न केला, लेकरं मोठी करण्याचा प्रयत्न केला. आमच्या अनिताताईंचं चांगलं केलं, विद्याताईंचं चांगलं केलं, आमच्या आप्पा दादांचं चांगलं केलं आणि दीपक दादांचं सुद्धा चांगलं करण्याचा प्रयत्न केला. हे काय केलेलं आहे त्याने? केला भोगवटा आम्हाला गे. आणि तुकोबाराय सांगतात, ती परंपरा तुम्ही सांगावी. तात्या दादा आपल्या भाऊ आपल्या सर्वातून निघून गेले. 8 वर्ष झाले. 8 वर्षापासून त्यांच्या नावाच्या समोर कैलासवासी शब्द लावावा लागलेला आहे. पण एक गोष्ट ऐकून ठेवा, शिंदू काकी घरात आहेत, बरोबर ना? आई साहेब घरात आहेत. 1 मिनटं बसा फक्त. या आईसाहेब घरात आहेत. ही 2 मुली आमच्या अनिताताई, विद्याताई, आप्पा भाऊ आणि दीपक भाऊ, ही मुलं अनाथ नाहीत. ही मुलं अनाथ नाहीत. वडिलांचा आधार गेला मान्य, पण आईचा पदर लेकरांच्या डोक्यावर आहे. मुलं अनाथ होतात ते वडिलाच्या जाण्याने नाही, आईच्या जाण्याने अनाथ होतात. बाप गेला म्हणून मुलं अनाथ होत नाहीत. आई गेली की मुलं अनाथ होतात. भले बाप घरात आहे आणि आई गेली, मुलं अनाथ. वडील गेलेले आहेत, बाप आई घरात आहे, मुलं सनात. शास्त्र ऐका, मातृलाभेन सनातत्वम अनाथत्वम विपर्यये. मुलाचं मुलीचं अनाथ की सनात बापावरती ठरत नाही, आईवरती ठरतं. हा विचार तुम्हाला लगेच पटेल बघा. कोणाचे जर आई गेली असेल आणि वडील घरात असतील, लेक माहेरला येते, तेव्हा वडिलांना एवढंच बोलू शकते, दादा भाऊ मला दिवाळीला साडी घ्या बरं, साडी घ्या बोलू शकते, एवढंच बोलू शकते ती. पण जिचे वडील गेलेले आहेत, म्हणजे आई गेलेले, वडील गेलेले आहेत आणि आई घरात आहे, वडील गेलेले आहेत आणि आई घरात आहेत, तर ती मुलगी माहेरला आल्यावरती आईला म्हणते, आई मला साडी घे बरं. आणि त्याच्या पुढचं एक वाक्य बोलते बघा ती मुलगी, काय? आई माझी पाठ पण घासून दे, पाठ घासून दे. पाठ घास ही मुलगी आपल्या आईला बोलू शकते, वडिलाला कधी नाही बोलू शकत. म्हणून मुलाचं अनाथ की सनात हे आईवरती ठरतं, बापावरती ठरत नाही. भले या कुटुंबाचा आधार गेला असला तर ही लेकरं अजून अनाथ नाही, तर आमच्या आईसाहेब आहेत. आणि खरं सांगू, शिंदू काकींना आता या लेकरांनी सांभाळणं, लेकींची जबाबदारी स्वीकारणं हे आता ह्या 2 भावांचं कर्तव्य. ते कर्तव्य पूर्ण करतील, त्याच्यामध्ये कुठं कसूर करणार नाहीत. पण त्या दोन्ही मुली जेव्हा माहेरला येतील तेव्हा, अनिता विद्या तुझं बरं चाललंय का? आल्यावरती 2 दिवस सुद्धा तुम्ही आमच्यासाठी राहत नाही, लगेच पळायचं बघता, हे म्हणणारा बाप आता घरामध्ये आहे. आणि म्हणून भाऊ जिथं असतील तिथं ज्ञानोबरेने तुकोबरेने माझ्या त्यांना भजनानंद द्यावा. माझ्या सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराजांनी त्यांना भजनानंद द्यावा, रामानंद द्यावा. आणि भगवान प्रभू परमेश्वराने त्यांना भजनानंद द्यावा, ब्रह्मानंद द्यावा. आणि भाऊंच्या चरणावरती जाता जाता विनंती घालेन, भाऊ तुम्ही जिथून असाल तिथून तुम्ही पुन्हा फिरून याच कुटुंबामध्ये जन्माला या, अशी त्यांच्या चरणावरती विनंती करतो. आणि लेकरांनी आता आईला सांभाळावं, तिचं आहे नाही ते सगळं पाहावं, पाहतील, शंकाच नाही त्याच्यामध्ये. जे मुलं 8 वर्ष आपल्या वडिलांची आठवणी विसरू शकत नाही, ती मुलं आपल्या आईला सुद्धा विसरणार नाहीत. आणि ते न विसरणं हीच भावना श्रद्धांजली, न विसरणं हीच भावना श्रद्धांजली. आणि अशा पद्धतीने आज कीर्तनाच्या आपण समारोपापर्यंत आलो. केलेली सेवा भगवान परमात्म्याच्या प्रभू परमात्म्याच्या चरणाशी अर्पण करतो. जे काही बोललो यातला ना आकार माझा ना उकार माझा, सर्व काही त्या परमेश्वराचं. एखादा शब्द चुकीचा गेला असेल तर गेला असेल, तर काय त्याला काय पर्याय नाही. माफी मागायची काय गरज, जवळच असल्यामुळे. बाहेर कुठं असतो माफी मागावं लागतं, भागातला असल्यामुळे. दत्ताभाऊ बरोबर ना?
सेवा प्रभू परमात्म्याच्या चरणाशी अर्पण करतो. ज्ञानोबरे तुकोबरीने मला जशी बुद्धी दिली असं मी बोलण्याचा प्रयत्न केला. सेवेकरता उपस्थित या गुणीजन मंडळींची साथ मला प्राप्त झाली. या दोघांच्या चरणावरती 2 हात, तिघांच्या चरणावरती 2 हात, तिसरं मस्तक टेकवतो आणि पुनश्च लवकर मला आपल्या सेवेची संधी द्यावी अशा आपल्या चरणावरती प्रार्थना घालतो. आणि झालेल्या सेवेला आपल्या सर्व गुणीजन टाळकरी, विनेकरी दादा आणि सर्वांचं दर्शन घेऊन सर्वांच्या आपणही माता भगिनी पुरुष वर्ग आपलेही 2 हात आपल्या चरणावरती नतमस्तक होऊन आमच्या येलमरवाडीचे आमचे पाहुणे नानासुद्धा आलेले आहेत, त्यांनासुद्धा धन्यवाद देतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोलले परे वेळे वापडे उतर करा क्षमा अपराध महाराज तुम्ही. नाही विचारला अधिकार न्या करा क्षमा अपराध महाराज तुम्ही.